हे सगळं टेबल कुणी आवरून ठेवलंय? काय होय अंजली? एक वस्तू जागेवर मिळत नाहीये बाबा. कुठे ठेवलंय तुम्ही सगळं? सरका. अंजू, आधी हे खाऊन घे बरं. आई, तू जरा थांब बर का. अगं काय काय शोधतेस तू? काहीच मिळत नाही या घरात. अगं काय हवंय ते तरी सांगशील. मला असून तेच विचारतोय मी तिला, तर सांगतच नाहीये. अंजू, काय हवंय अंजू? तुम्ही सगळं घर बदलून टाकलंय. माझ्या रूम मध्ये काही जागेवर नाहीये. माझा पेनाचा बॉक्स या जागेवर असायचा, कुठे आहे तो? अगं आता तू या घरात आहेस का? आम्हाला कशाला लागतोय पेनचा बॉक्स? मी ठेवलाय कपाटात. कपाटात? अगं आई, त्याची ही जागा होती ना, मग कशाला हलवलं तुम्ही? माझा काही हक्कच राहिला नाहीये. तुझा हक्क त्या गायकवाडांच्या घरावर गाजवायचा बर का. आता या घरात आम्ही दोघं राहतो की नाही, म्हटल्यावर इथे आमच्या दोघांचा हक्क. काय हो, बरोबर आहे की नाही? हो ना. अजिबात नाही. तेही घर माझं आणि हेही घर माझं. दोन्हीकडे मी हक्क गाजवणार. गाजव बाई, पण त्याआधी या वड्या खाऊन घे. किती महिने झाले माझ्या हातचं काही खाल्लंयस का तू? हिंदू, गायकवाडांकडे अंजलीला उपाशी ठेवत नाही. नसतील हो ठेवत, पण माझ्या हातचं काहीतरी खायला मिळालंय का तिला एवढ्या दिवसात? अंजू, तुला काय हवंय ना ते मला सांग. तुझ्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्यात मी. आधी हे खा. चल खा बाई खा. अंजली बऱ्याच दिवसांनी आलीये, तुला खाल्ल्याशिवाय ही काही सोडणार नाहीये. खा. अगं, इथं वर्ग घ्यायचा आहे म्हणून आलीयस हे माहितीये मला, पण जरा इथे बसलीस, आमच्या दोघांशी बोललीस तर चालेल आम्हाला. काय हो, हो ना? अगं बोलतेच आहे ना. कुठं ग काय बोलतीयस? काही सांगितलंस मला? कशी आहेस? कसा चाललाय संसार तुझा? सगळं अगदी छान चाललंय. आबा, गोदा, आणि घरातले सगळेच खूप छान आहेत. आबा तर रोज सकाळी मला बाबांसारखा पेपर वाचून दाखवतात. पण आता ते मुंबईला गेलेत म्हणून मी माझाच वाचते. चला, म्हणजे एकंदर छान रुळलीयस म्हणतो त्या घरात. हो. तुम्हाला माहितीये बाबा, मला ह्या घरात आणि त्या घरात काही फरकच वाटत नाही. ऐकलंस? नाहीतर तू लग्ना अगोदर आणि लग्नानंतरही सारखी घाबरत होतीस. माझ्या मुलीचं कसं होणार, माझ्या मुलीचं कसं होणार. झालं झालं, बोललात ना. कशाला हो जुना विषय उकरून काढलात परत? माझी लेक तिच्या संसारात सुखी आहे ना, एवढं पुरेस आहे मला. हो गाई, काही काळजी करू नकोस. आता फक्त एकच इच्छा आहे, राणाजींनी शिकाव. मग तू शिकव ना. हो, मी प्रयत्न करतीच आहे, पण ह्यांना तयार करणं जरा अवघड जाते. माझी खात्री, राणाजी नक्की शिकते. काय पैलवान, कशी चालली शिकवणी? इकडे सांगत तुम्हा समजांना माझ्या शिकवण्याची काळजी पडली ना. हे बघ, एकदाच सांगतोय, परत न जमून घेणार नाही मी. काय? अरे वय की सोडकी मुंडी. अरे मी तुला नाही म्हणत, गावातल्या बायकांना विचारत होतो ना. अरे जमते म्हणून तर अंजलीबाई एवढी मेहनत घेतल्यात ना. हे बी खरं आहे म्हणा. तशा गावातल्या बायका आहेतच हुशार, आणि त्यापेक्षा डबल आपल्या बाई हुशार आहेत. जमल सगळ्यांनी जमणारच. आता कसं शानेसारखं बोललास?
पर ते नाही, तू काय काय इधर? गणपती न्यायला आलोय. गणपती? होय. अरे अंजलीबाई मारायला गेल्यात ना व, तवर खोली बदलायचं म्हणतोय. अरे वाड्यात एक चांगली खोली आहे, तिकडे समजा बाड बिस्तर हलवायचं म्हणतोय. मग गणपतीच का? अरे खुल्या डोसक्याच्या, गणपती म्हणजे बुद्धीचा दैवत आहे ना व. अंजलीबाईंना कामात यश मिळायला पाहिजे. यश मिळणार म्हणजे मिळणारच बघ. पर घरात अपयश आले त्याचं काय? म्हणजे तू एक काम कर, त्यांना मस्तपैकी गणपती बाप्पांचा फोटो नाहीतर एक मस्तपैकी मूर्ती ठेव खोलीत. हा काय म्हणतो बघ, हा अंजलीबाईंसाठी मी नवी खोली तयार करायला ना व. हं. त्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं म्हणतोय मी. म्हणजे अरे म्हणजे अंजलीबाई खोलीत आल्या तर त्यांना काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. हा म्हणजे त्या खुश झाल्या पाहिजेत असं काय तर. असं सांग की काय करू. हा, तू खोलीत एक फळा ठेव, नाहीतर काम कर पाटी पेन्सिल ठेव. हे बघ हे बरकत, मी शेवटचं सांगतोय तुला, ते पाटी पेन्सिलचं भ्या वाटतं मला. इथनं पुढे नाव बी काढू नकस. अरे तुला नाही, वहिनीसाठी म्हणतोय. अरे अंजलीबाई दिल्ली पतोर शिकल्यात, त्यांना काय गरज आहे पाटी पेन्सिलची? आणि तुम्ही ते पाटी पेन्सिलच्या नावानं माझी चेष्टा करतात हे माहित नाही होय मला. बरं बाबा, विषय कट. नाही काढत परत पाटी पेन्सिलचं नाव. खोलीत काय ठेवणार आहेस ते सांग की आता. अरे तेच तर सुचना झालंय. हे राणा, आपण एखादी वस्तू बनवूया. ते घरात शोला ठेवतात नव, तसलं काहीतरी बनवूया. हा चालते की. हा अरे पण काय बनवूयात? हा, चल जाऊ तू तुला. हा चल तू चल. काय करायचं सांग तू, चल. हा बस धर. हो काय? लाव. मस्त रे राणा. वहिनी लय खुश होतील आता. हा मग हा हे एकदम बेस्ट झालं बघ. होय. आता उद्या अंजलीबाईंना असं सरप्राईज देतो की नाही, अंजलीबाई एकदम खुश होऊन जातील बघ. हा काय ग, त्या गायकवाडांच्याकडे एवढ्या माणसांचा स्वयंपाक करून तुला कंटाळा येत नाही का ग? नाही ग, मला तर एवढ्या जणांचा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर भीतीनं छाती दडपून जाईल. हगाई मी एकटी कुठे करते जेवण? गोदात का राधाताई दोघे असतात. आणि उलट त्या आता मला सांगतात जेवण करूच नकोस तू. आणि तुझी ती जाऊ, ती करते का काही काम? का तुला सांगते सगळी कामं? आई, मला कुठलंही काम करण्याचं दडपण येत नाही एवढं पुरेसं नाहीये. अंजू, ए अंजू, इकडे
झालं? हे बघ मला काय सापडलं. पाटी? हम्म. हो बाबा, घाबरले ना मी. तुझीच आहे लहानपणीची. याच पाठीवर तू पहिली अक्षर गिरवायला शिकलीस ना. आज मला या ट्रकेत अचानक सापडली. तुम्ही अजून जपून ठेवली होती? 2-4 महिन्यातच तू सगळं शिकून घेतलंस ना. मग तुला वही आणि पेन आणावं लागलं. मी मात्र ही आठवणीसाठी जपून ठेवली. अंजली, काय झालं ग? काही नाही आई, काही नाही. वाटलंच होतं मला काही नसणार म्हणून. आता बाप लेकीच्या गप्पा झाल्या असतील तर जेवायला या चटकन. हो आले. बाबा, थँक्यू सो मच. चल जेवायला जाऊयात, नाही तर आई ओरडायची. हो. ये लवकर. गणपती बाप्पा, आता तुम्ही आमच्या संगत इकडेच राहायचं. आत्ता झाली का नाही पूर्ण खोली? मला पाहिजे तशी. पोळी वाढू का अजून? नाही नाही. नको काय नको. घे वाढ. हो नाही बाबा, खरंच भूक नाहीये. अगं, एवढ्यात कसं ग पोट भरेल? तिकडं आईशी उपाशी राहतेस की काय? भूक कमी झाली की काय तुझी? अगं आई, मी व्यवस्थित आहे आणि सासरी मला खूप खायला घालतात. हो, मग चिडचिड कशाला करतेस मगाचपासून? मगाशी ती खोलीत तशीच चिडचिड केलीस आणि इथं आल्यावर पण तुझं तेच. अगं आई, नाही चिडत आहे मी. मला ना कसं तरीच वाटतंय. अजून हे जेवले असतील का नाही कुणास ठाऊक. घ्या, आलं लक्षात. म्हणजे राणाजी जेवले नाहीत का याची काळजी आहे तर तुला, म्हणून चिडचिड चालली आहे हो एवढी सगळी. नाही, हे असंच आहे. फारच सवय झाली आहे तुला नवऱ्याची. राणांजी शिवाय क्षणभर सुद्धा करमत नाहीये तुला. तुझं आपलं बरं आहे. आपल्या नवऱ्याची काळजी करायची नाही, मग मुलीने तसंच वागावं की काय? ह्या म्हणजे ही 30 वर्ष अशीच गेली म्हणा की. तुम्हाला ठाऊक. अंजली, तुझ्या नवऱ्याची काळजी कर, पण आम्हाला विसरू नकोस. हं, विसरशील? बाबा, तुम्हाला कसं विसरीन? बरं बास, मला मी उठते. एक काम कर, पहिल्यांदा राणाजींना फोन कर. त्यांच्याशी 4 शब्द बोल, म्हणजे मग तुला चैन पडेल. जा. आले.
जेवलात? नाही, जेवण थोड्या वेळात. का? अजून का नाही जेवलात? बरं, तुम्ही जेवलात काय? सॉरी, मी जेवले आत्ताच. मग सॉरी कशाला? जेवलात ते चांगलंच आहे की. पण तुम्ही नाही ना जेवलात अजून. मी येऊ का तिकडे? नाही, नको, कशाला? अहो, मी आता जेवणारच आहे. नाही, तुम्ही अजून नाही जेवलात, मी येते तिकडे. नाही नाही, अहो जेवलो मी. खरंच? खरंच. मला नाही पट. तुमची शपथ घेतो. मग ठीक आहे. आधी का नाही म्हणाला? ते मी तुमची मजा करत होतो. मजा? आणि तुम्ही बायकांची कधीपासून मजा करायला लागला? ते म्हणजे तुम्ही हायसा म्हणून केली जराशी. नको करू काय? नाही नाही, करा ना, मलाही मजाच येईल. मग चालतंय की. काय करता? हे मी तुमच्यासाठी सरप्राईज तयार करत बसलो होतो. खरंच? खरंच. मीही तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येणार. काय सांगताय? खरंच काय? खरंच. मग सांगा की काय आहे. आधी तुम्ही तुमचं सांगा. सरप्राईज असं सांगत असतात वय. मग मीही नाही सांगू. ठीक आहे, मग उद्या सकाळी आपण एकमेकांना सरप्राईज देऊया. कधी एकदाची सकाळ होती असं झालंय मला. अहो ऐका ना, मी येऊ का आता? बाबा सोडतील. नाही, नको. आता गेलाच आहे तर एक दिवस राहावा, नाही तर काकी शिव्या घालतील मला. नाही घालणार. मग येऊ का न्यायला? नाही, नको. आजचा दिवस राहते मी. तुम्ही राहा की एक दिवस माझ्याशी. तुम्ही म्हणशीला तसं. आपण सकाळी तेवढं लवकर तयार राहावा. हो, लवकर या न्यायला. मी वाट बघते. अहो, मला फार आठवण येते तुमची. मला बी. तुमचाच फोटो बघत बसलो होतो. बरं, एक काय तर मेसेज पाठवा की. मेसेज? आणि तुम्हाला कुठे वाचता येतं? तुम्ही काय म्हणलं याचा विचार करत बसतो की. आणि सकाळी आलं की सांगा. बरं ठीक आहे, पाठवते मी. पण तुम्हाला लवकरच वाचायला येईल याची खात्री आहे मला. छाछा, अजिबात नाही. ते आपण उद्या आल्यावर बघू. आता जेवा तुम्ही पटकन, मलाही खूप भूक लागली. अहो, पण आत्ताच म्हणलात ना हो की जेवलात म्हणून. तुमच्या बरोबर राहून राहून आता मलाही जास्त भूक लागायला लागली. चांगलंच आहे की. मी बी जाऊन 10-12 भाकरी आणतो आता. चला, उद्या नक्की लवकर येता ना? हा, भेटू मग उद्या. ठेवते फोन. ठेवताय? ठेवू ना? ठेवा. तुम्ही ठेवा. नाही, तुम्ही ठेवा. ठेवा ना. नाही, आधी तुम्ही ठेवा. नाही, तुम्ही ठेवल्याशिवाय मी नाही ठेवणार. तुम्ही ठेवा म्हणलं ना व.
गुड नाईट.